महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। भोकर विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी। भोकर विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी नवीन उमेदवार हवा तापवताना दिसत आहे। भोकर तालुक्यातील अडीअडचणीत असलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यात कोणी दुःखात असो किंवा संकटात त्यांना मदत करताना दिसत आहे। याचेच उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्षाकडून भोकर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कुमारी ईजी दामिनीताई दादाराव ढगे या भोकर मतदारसंघात भेटीगाठी घेताना दिसत आहे। या ठिकाणी अपघातात मृत्यू पावलेल्या किंवा वीज कोसळून मयत झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून असे अनेक उपक्रम राबवित असल्याने भोकर तालुक्यात त्यांच्याबद्दल मतदारांकडून सहानुभूती मिळताना दिसून येत आहे। येणाऱ्या विधानसभेत भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कुमारी दामिनी दादाराव ढगे यांच्याच नावांचा बोलबाला असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवारी ढगे यांना मिळाली तर इतर पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत दादाराव ढगे हे त्यांची उच्च शिक्षित मुलगी कुमारी इंजिनियर दामिनीताई ढगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या तिकिटाची मागणी करत आहे। 5 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली। यामध्ये त्यांनी चव्हाण कुटुंबियांच्या घराणेशाहीवर टीका केली। भोकर तालुक्यात अद्यापही सिंचनाचे पाणी आणले नाही। केवळ भोकर मतदारसंघात कुठे आश्वासन द्यायचे व निवडणूक आली की बनवाबनवी करून निवडून यायचं आणि विकासाच्या नावावर बोंबाबोंब भोसीपासून तेच पाणी लिफ्टने आणता आलं असतं, परंतु इच्छाशक्ती पाहिजे तसे केले नाही। महाविकास आघाडीचे तिकीट काँग्रेस पक्षाने मला दिले नाही तरी मी ज्यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी साम दाम देऊन भक्कमपणे उभे राहून घराणेशाहीला भोकर मतदारसंघातून पळवून लावू असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आहे। ज्योती सरपाते, तालुका प्रतिनिधी, भोकर। जमीन आहे किंवा कोण आहे आणि आज मग तिथं वन विभागाची जमीन सुद्धा नाही तरी माझं नियमाप्रमाणे माझं परमिशन आहे, मी शासनाचे राईट ते भरतो पूर्ण करत असते वेळी सुद्धा कुठेतरी ह्याला जेरीस कसं आणता येईल म्हणून जवळपास माझे 20 कोटीचे वाहनं त्या जागी जप्त करून माझ्यावर कारवाई करण्यात आली। खोटी कारवाई। वन विभागाला तिथं कुठलाही अधिकार नाही। जर त्यांची मूळ जागा असेल तर त्यानं माफी करून घेतली पाहिजे। कुठं तर त्यानं म्हणजे गुन्हा केला पाहिजे। त्या गुन्ह्याच्या आत आपण गेलो तर आपल्याला नियमानं त्यानं नोटीस दिली पाहिजे। नोटीस दिल्याच्या नंतर बाबा तुमची हे आहे आणि तुम्हाला आम्ही सूचना देता की तुम्ही 8 दिवसामध्ये काढून घ्या किंवा 4 दिवसामध्ये असे कुठल्याही प्रकारची नोटीस आली। अचानक एका दिवशी 10-12 गाड्या गेल्या आणि तिथं आमचा स्टॉप होता जवळपास 40-50 माणसं होतं। तुम्ही राजकारणामध्ये कशाला यायला धंदेवाल्याला धंदा करावा, राजकारणात ठेवून हे असं बोलून सुद्धा म्हणजे त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना आमच्या सांगून आमच्यावर कारवाई केली। त्यासाठी कुठं तर खुलासा झाला पाहिजे आणि प्रत्येकाची पत्रकाराची भावना अशी होती की ढगे आम्हाला भेटत नाही, कोणाला तरी भेटायला करकिली करायला सांगायला ह्याला व्हायला असं काहीतरी भाव तुमची एखादी प्रतिक्रिया आहे आणि अशी कुठली नव्हती। आता करकिलकर साहेबांचे माझे जुने संबंध समजा, आता पालजाळ साहेबांचे माझे जुने संबंध आहेत पुढं तरी। आता ते पाहुणे पालजाळ साहेब तिकडे म्हणजे घेत आहेत, पाहुणेच आमच्यात एक प्रकार ते जुने असल्यामुळे एकूण बातम्या कुठं प्रकाशित केल्या पण काही जणांचा परत गैरसमज झाला असेल बाबा हे 2-4 लोकच का पुढे करा, त्याच्यामुळे कुठेतरी चर्चेसाठी आपण हे पत्रकार परिषद ठेवली। आता जे काही आता आपल्याला आतापर्यंत आता विकास झाला होता, आता एक उदाहरण बोलायचं म्हणजे राजकारण होतं। आता विकास साहेब झाला एवढा केला तेवढा केला, तुम्ही विकास केल्याच्यानंतर तुम्ही मतदारसंघामध्ये काला फिराल, तुम्हाला घरी जनता बसून निवडून द्यायला पाहिजे। तुम्ही तर कुठेही जाऊ नये ना, आमच्या नवख्या माणसानं फिरलं तर चालत। तुम्ही तर एवढे म्हणजे मुख्यमंत्री राहिले, तुमचे वडील गृहमंत्री राहिले, हे झाले राहून सुद्धा तुम्हाला आज प्रत्येकाच्या दारोदारी फिरावं लागेल। नौका ज्यांना राजकारणामध्ये नाही त्या माणसाने एखादी दारोदारी फिरला तर चालेल समजा, मग तुमचा विकास कुठं आहे? विकास कोणाचा झाला आहे? फक्त तुमचे जे आहेत काही त्यांचे जे ठराविक लोक आहेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही विकास आता शेतकऱ्याचा काही विकास झाला भोकर तालुक्यामध्ये? एक उदाहरण सांगा मला। आज आपल्याला साधा विषय आहे, भोशीला आपण लिफ्ट जर इरिगेशन केली तर आज पूर्ण तालुका आपला भोकर तालुका बागायतीही होतो आणि शेतकरी तर पाणी मिळालं तर सुटलं शेतकरी होतो। हा का झाला नाही आतापर्यंत? 40 वर्ष झाले। आज तुम्ही करतो म्हणाला पाणी आणतो, आजवर काय केलं ते? काहीच केलं नाही। आज MIDCचा प्रश्न आपल्या इथं आहे, जवळपास 15-20 वर्ष झालं साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी झालं तेव्हापासून विरोध होऊन आहे। आज MIDC झाली असती तर आपल्या भोकर मतदारसंघातील बरेच तरुण लोक आज पुन्हा किंवा बांबेला जाण्यापेक्षा आपल्या भोकर मतदारसंघामध्ये नोकरी केली आहे, बाहेर जायला प्रश्न होता। तुमचा विकास कोणता हे सांगा ना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.